हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेची कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची तुका मने मुक्ती परनेली न बरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची समचरण सरोजम सांद्राणी लाभुदारुम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा असो नसो भाव आलो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्यावरी शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज या ठिकाणी आपण कशा निमित्त जमलेलो आहोत आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे खऱ्या अर्थानं काळाचा हा नियम आहे की ज्याला यायचंय त्याला जायचंय ज्याला येण्याचा दिवस मिळालेला आहे त्याला जाण्याचा दिवस मिळालेला आहे ज्याच्या जीवनामध्ये वाढदिवस होणार आहे त्याच्या जीवनामध्ये धावा कधी ना कधी होणार आहे ज्याचं बारसं होणार आहे त्याच्या जीवनामध्ये तेरसं कधी ना कधी होणार आहे त्याच पद्धतीने आज या गायकवाड कुटुंबामधील एक या गायकवाड कुटुंबाचा आधार म्हणून असणारे आमचे नितीन सर आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत खऱ्या अर्थानं वर्षभर या कुटुंबाने अनेक पद्धतीचं दुःख सहन केलं असेल प्रत्येकाला वेगवेगळं दुःख आहे दादा एखादी व्यक्ती आपल्या घरामधून जर देवाच्या घराला निघून गेली तर प्रत्येकाचं दुःख हे वेगवेगळं आहे सांगेल बघा मी तुम्हाला घरापुरते ते मर्यादित नव्हते हे नितीन सर आपलं जे आहेत ना नितीन सर ते घरापुरते मर्यादित नव्हते गावापुरते मर्यादित नव्हते तर तालुक्याला जाऊन सुद्धा त्यांचं कार्य अत्यंत सुंदर होतं देवघर असतं आपल्या घरामध्ये सगळेजण आपण देवाची पूजा करतो देवघर असतं आपल्या घरामध्ये त्या देवघरामध्ये एक दिवा लावलेला असतो दादा तो दिवा हा घरामध्ये प्रकाश देत असतो घरामध्ये संपूर्ण अंधार असला तरी तो दिवा पूर्ण घराला प्रकाशमय बनवत असतो परंतु जर त्या घराची खिडकी उघडली तर त्या दिव्याचा प्रकाश खिडकीमधून सुद्धा बाहेर निघतो आता मात्र दिवा घरापुरता मर्यादित नाही आता तो दिवा खिडकीच्या बाहेर प्रकाश देऊ लागतो त्याच पद्धतीने नितीन सर हे घरापुरते मर्यादित नव्हते तर हा दिवा पूर्ण गावभर पूर्ण तालुकाभर त्याच्या सहकार्याचा प्रकाश पूर्ण समाजामध्ये देत होता सांगेन मी तुम्हाला वर्षामध्ये प्रत्येक माणसाचं दुःख वेगळं आहे त्या मित्र कंपनीचं दुःख वेगळं आहे ज्या मित्रानं आपला मित्र गमावलाय त्या भावाचं दुःख वेगळं ज्या भावानं आपला भाऊ गमावलाय त्या आईचं दुःख वेगळं ज्या आईनं आपला पुत्र गमावलाय आणि त्या बायकोचं दुःख वेगळं ज्या बायकोनं आपल्या कपाळाचं कुंकू आणि आपला मालक गमावलाय सांगेल मी तुम्हाला आणि त्या गावाचं फार मोठं दुःख आहे की ज्या गावामध्ये म्हाताऱ्या माणसाच्या काठीचा आधार म्हणून हा माणूस राहत होता परंतु त्या म्हातार माणसाच्या काठीचा आधार सुद्धा आज देवाच्या घरी निघून गेला प्रत्येकाचं दुःख वेगळं दादा बोलणार आहे मी तुम्हाला पण काळाचा नियम असा आहे प्रत्येकाला ज्याला यायचंय त्याला प्रत्येकाला जायचंय आणि असं म्हणतात ना दादा जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला एवढं जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत असाल तुम्ही सगळे त्यांच्यासाठी जर एवढं जमले असाल तर मला असं वाटतंय त्यांचं कार्य खूप महान असलं पाहिजे सरपंच खऱ्या अर्थानं गावातील प्रत्येक माणसाकडे पाहिल्याच्या नंतर
गावामधील प्रत्येक माणसानं नितीन सरांकडे पाहिल्याच्या नंतर त्यांचा चेहरा बघितला की कितीही रागवलेला माणूस असला तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून हसायचा. एवढं सुंदर हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं. अरे एवढंच नाही, तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं हे सगळं कळालं? अरे त्या फोटोच्या निरागसतेकडे बघितल्याच्या नंतर सगळी भूमिका लक्षामध्ये येते. अरे तो फोटो आज जो फोटो आहे मला वाटत नाही, मी तर तो बॅनर पाठवला ना त्यावेळेस मला वाटलं वाढदिवसच आहे की काय या मुलाचा. अरे वयाच्या 30व्या 28व्या वर्षी जर हा पुत्र समजा आपल्या गावानं गमवला असेल तर नक्कीच गड्या आज आपलं सुद्धा कार्य आहे. ज्या माणसानं सगळ्या गावाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली होती 1 वर्षापूर्वी, त्याच माणसाच्या ताटीला खांदे देण्यासाठी आपल्या गावातली 4 माणसं उभी राहिली होती. सांगेल मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. अरे ज्या माणसानं सहकार्य आपल्या गावासाठी केलंय ना दादा, त्या माणसाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज आपण थोडं पुण्याचा साठा त्याच्या पुण्यामध्ये त्या आपल्या पुण्याच्या साठ्याची भर काढू. मित्राला मित्र राहिला नाही, भावाला भाऊ राहिला नाही, पत्नीला नवरा राहिला नाही आणि आईला लेकरू राहिलं नाही, तसं गावाला तुमचा आधार राहिला नाही. सांगेल मी, मित्राचं दुःख वेगळं आहे. मित्र बोलून जाईल दादा अरे आमच्या सुखा दुःखामध्ये नेहमी नितीन सर त्या ठिकाणी सहकार्य करत होते. अरे हक्काने रागावून सांगणारा आणि प्रेमाने समजावून सांगणारा माणूस आज आमच्यामधून निघून गेला. मैत्रीच्या दुनियातला दिलदार राजा माणूस आज आपल्यामधून निघून गेला. प्रत्येक मित्राला दुःख होईल त्या भावाला दादा. अरे दादा तुझ्या संस्काराची झालर माझ्या उमऱ्याला लावली होती तू दादा तुझ्या जीवावर पूर्ण तालुक्यामध्ये मी फिरत होतो दादा, पण दादा तू निघून गेलाय आज माझ्यामधून. कोणाच्या जीवावर मी जगायचं? म्हणून भावाला सुद्धा दुःख होईल दादा. सांगेल मी तुम्हाला, त्या आईला सुद्धा दुःख होईल. ती आई म्हणाल अरे 9 महिने 9 दिवस हाडा मासाचा गोळा मी माझ्या पोटामध्ये सांभाळला आणि ते लेकरू माझ्या अगोदर माझ्या डोळ्याच्या समोर ताटीवर बसून निघून गेलं. म्हणून त्या आईच्या सुद्धा डोळ्यातलं पाणी गालावर येईल दादा. अरे विचार करा, ज्या पत्नीचा कुंकू निघून गेलं, काय दुःख झालं असेल त्या पत्नीला. ती पत्नी सुद्धा म्हणत असेल मालक, अहो मालक अग्नीच्या 7 फेरे घेऊन 7 जन्माची शपथ घेतली होती, 7 निभवायचं मालक, पण अर्ध्यावरून माझा सोडून गेलाय मालक. म्हणून त्या पत्नीला सुद्धा दुःख होत असेल. बोलणार आहे, शेवट मी 10-5 मिनिटं तुमचे घेणार आहे. म्हणून ज्या माणसानं आपल्या गावाला सहकार्य केलेलं आहे, ज्या माणसानं जीवन जगत असताना प्रत्येकाच्या गालावर हसू आणलं आहे, त्या माणसाच्या पुण्यामध्ये आज आपण आपलं काही पुण्य टाकून त्या माणसाला देवाच्या चरणाजवळ जागा मिळावी यासाठी सगळ्यांनी भजन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल नामचिंतन झालं की सगळ्यांनी भजन करायचं. नामचिंतन मुखानं नाम हाते हाताने टाळी वाजवायची. अत्यंत भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. देहूकर म्हणजे याच्यावरील सगळी ही मंडळी आहे, बरोबर. देहूकर फडावरील ही सगळी मंडळी आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही फार ज्ञानी माणसं आहात. मी आपल्या समोर अज्ञानी आहे, तरी सुद्धा तुम्ही या लेकराच्या कीर्तनाला सगळे उभा राहिलेला आहात. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले माझे आदरणीय हरिभक्त पारायण छोटे बंधू आप्पा महाराज कोटुळे, ज्यांची बीड जिल्ह्यामध्ये संस्था आहे. 40-50 विद्यार्थी त्यांच्याकडे मृदंगाचे क्लास घेतात. अत्यंत गोड ज्यांचं वाजवणं आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय आपल्याच फडावरील राम महाराज उत्कृष्ट मृदंग वाजवतात, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे देवीदास महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे हरिभक्त पारायण. बर, आता सगळ्यांचा माझा काही परिचित नाही, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला असे आपल्या गावचे सरपंच इथं बसलेले आहेत. आमचे आदरणीय पाटील करमाळ्याहून इथं आलेले आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो आणि सेवेला सुरुवात विडाला. अत्यंत गोड ज्यांची सिस्टीम आहे त्या सिस्टीम वाल्याला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. ऐका, आज माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं. आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे. आज माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग साहित्य सोनियाच्या खाणेतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाच्या कळेच्या महापुरुषाने चढवला.
वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोमत गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडारा भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्णाक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विडाला अत्यंत सोपा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचा शेवट कसा असावा हे व्यक्त करतात. ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी याच दिवसासाठी 42 वर्ष साधना केली होती. मी याच दिवसासाठी 42 वर्ष परमार्थ केला होता आणि मी याच दिवसासाठी अट्टहास केला होता की माझ्या जीवनामधील माझा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी केला आणि होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवट कशाचा? शेवट साधनेचा, शेवट जन्माचा की शेवट मरणाचा? मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. कारण उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. बरोबर आहे. जीर्ण झालेलं कापड जसं आपण टाकून देतो आणि नवीन कापड आपण आपल्या अंगामध्ये परिधान करतो, त्याच पद्धतीने आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. ऐका. अरे आपण या जगामध्ये एकामेकाला भेटत असताना कपडे बदलून बदलून भेटत असतो. बरोबर आहे ना? कपडे बदलून. आता माझा कीर्तनाचा ड्रेस वेगळा आहे, मग झोपताना कमी असा झोपतो का? नाही. झोपताना लुंगी टी शर्ट काय जो असेल तो, म्हणजे झोपतानाचा ड्रेस वेगळा आहे. प्रत्येकाचे ड्रेस वेगळे. मी तर असं म्हणेल, जाणकार लोकांसाठी कळत असेल तर बघा, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, मिलते हैं सब यहीं पर कपडे बदल बदल के. आपण प्रत्येक जण एकामेकाला कपडे बदलून बदलून भेटत असतो. त्याच पद्धतीने आत्मा सुद्धा शरीर बदलून एकामेकाला त्या ठिकाणी भेटत असतात. म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. मग माणसाच्या जीवनाचा शेवट काय? तर माणसाच्या जीवनाचा शेवट साधना संपून साध्य प्राप्त होणं म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, आता माझं साध्य मला प्राप्त झालंय. तुकोबाराय म्हणजे आता मी निश्चिंत झालो, आता निश्चिंतेने पावलो विसावा. बघा, चिंता वेगळी आणि निश्चिंतता वेगळी. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर चिंता वेगळी आणि चिता वेगळी. जी जिवंतपणे माणसाला जाळते तिला चिंता म्हणा आणि जी मेल्यावर माणसाला जाळते तिला चिता म्हणा. मग चिंता आता माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची राहिलेली नाही. मी आता निश्चिंत झालो. आता निश्चिंतेने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेचिया. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची आम्हाला तहान राहिलेली नाही. सामान्य माणसाच्या जीवनाचं परीक्षण करून निरीक्षण केलं तर आपल्याला 3 गोष्टीची तहान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. एक म्हणजे पैसा, दुसरं म्हणजे नाव आणि तिसरं म्हणजे बाई. चौथी गोष्ट मिळवण्यासाठी नाही. ज्याला पैशाची गरज आहे त्याला बाईचीही गरज नाही आणि नावाचीही गरज नाही. ज्याला नावाची गरज आहे त्याला बाईचीही गरज नाही, पैशाचीही गरज नाही. आणि ज्याला बाईची गरज आहे त्याला पैशाचीही गरज नाही आणि नावाचीही गरज नाही. आमच्या तुकोबारायांचं जीवन याच्यापेक्षा वेगळं आहे. तुकोबाराय म्हणजे आम्हाला काही लागत नाही, सगळी धावाधावा आमची संपली, आमची धावाधाव थांबली, आता मी निश्चिंत झालो. मग काही साधकांना तुकोबारायांना प्रश्न विचारला, का हो तुकोबाराय, अहो हे सगळं तुमच्या जीवनामध्ये कसं काय घडलं? तुकोबाराय म्हणले, त्याच मला कौतुक वाटायला लागलं. कौतुक वाटे झाले या वेचाची, पण ज्या वेळेस मी माझं निरीक्षण करून परीक्षण केलं त्यावेळेस मला कळालं की एका देवाच्या मंगल नामानं एवढं सगळं घडलं. नाम मंगलाची तेने गुणे. मग तुकोबाराय म्हणतात, ह्या 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या आमच्या बायका म्हणून राहिल्या. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवस 4 खेळी मिळी. अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ तुमच्या समोर ठेवलाय. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी. विठाला विठ्ठला.
महत्वाची आहेत दादा. एक म्हणजे येण्याचा दिवस आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळालाय त्याला जाण्याचा दिवस हा नक्की मिळालेला असतो. हा जाण्याचा दिवस त्याचा निश्चित असतो. पण या 2 दिवसाच्या मध्यंतरीला आपलं सुंदर अशा पद्धतीचं जीवन असतं आणि ते जीवन जगण्यासाठी मनुष्याचा देह आपल्याला देवानं दिलेला आहे. मनुष्याचा किती सुंदर देह दिलाय महाराज. 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, नाक आहे, 2 कान आहेत, 2 पाय आहेत. पण याच शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा मेंदू आहे पाटील. आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे आणि त्या बॉबिनवर एक बेल्ट चढवलाय. काय करतो तो बेल्ट? आपण दिवसभर काय पाहतो ते त्याच्यावर चित्रीकरण होतं, आपण काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं आणि संध्याकाळी झोपलं बटन दाबलं की सगळं आपल्याला आठवायला सुरू होतं. मग काय त्या बेल्टची लांबी एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलंय, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्याची लांबी आहे. मग तो बेल्ट कोणाचा 10 वर्ष चालतो, कोणाचा 20 वर्ष, कोणाचा 50 वर्ष, कोणाचा 100 वर्ष. आमच्या एका बहादरानं तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता, भंगार होऊन दिला नव्हता माहिती. चांगदेव महाराजांनी बरोबर आहे. पण एवढं सुंदर शरीर आपल्याला देवानं दिलंय तरी लोक देवावर नाराज होतात. देवानं आम्हाला काय दिलं? देवानं आम्हाला काय दिलं? अरे 222 करोड रुपयाचा हा देह आहे. एवढा सुंदर देह आपण देवानं दिला असेल तर याच देहानं त्याची भक्ती केली पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा विठाला. अरे जेवढे देवाचे आपल्यावर उपकार आहेत तेवढे तर कोणाचे उपकार नाही दादा. तरी सुद्धा आपण देवावर रुसतो, देवावर नाराज होतो. किती उपकार आहेत देवाचे आपल्यावर सांगू तुम्हाला. ऐका लक्ष देऊन 2 मिनिटं सांगतो. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तो डॉक्टरला म्हणला, ओ डॉक्टर साहेब माझ्या हृदयामध्ये काहीतरी आजार आहे. डॉक्टरांना सांगितलं, बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. 80 वर्षाचं म्हातारा म्हणताय, काय पैसे लागायचे ते लागू द्या पण मला नीट करा. त्या डॉक्टरांना सांगितलं, काळजी करू नका बाबा. आणि 3 तास त्या डॉक्टरांना त्यांचं ऑपरेशन केलं. त्यांचं हृदय एका काचाच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि 3 तासाच्या नंतर ऑपरेशन सक्सेस झालं. त्या 80 वर्षाचं म्हातारा उठून उभा राहिलं, डॉक्टरांच्या समोर गेलं आणि डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब अहो बिल किती झालं? डॉक्टरांनी एवढं मोठं बिल काढून त्याच्या हातामध्ये दिलं. ते बिल होतं रुपये 8 लाख. 8 लाख रुपये बिल बघितल्यावर त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. डॉक्टरांना वाटलं म्हातारा रडताय का? डॉक्टर म्हणले, ओ बाबा अहो 3 तास तुमचं हृदय मी काचाच्या भांड्यामध्ये सांभाळलंय. 8 लाख रुपये बिल जास्त वाटत असेल तर 1 लाख रुपये कमी करतो, फक्त रडू नका. त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं. ते म्हातारा म्हणतंय, ओ डॉक्टर अहो 8 लाख रुपये काय 12 लाख रुपये बिल केलं असतं तरी मी हसत हसत दिलं असतं. डॉक्टर म्हणले, मग तुम्ही रडता का? त्या म्हाताऱ्याचं उत्तर किती गोड आहे ऐका. त्या 80 वर्षाचं म्हातारं म्हणतंय, डॉक्टर साहेब मी या करता रडतोय की गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर 8 लाख रुपये बिल काढलं. गेली 80 वर्ष झालं माझा देव माझं हृदय सांभाळतोय पण अजून बिलच पाठवलं नाही. देव कधी आपल्याला बिल पाठवत नसतो. पण एक सांगू तुम्हाला, देवानं बिल भरण्यासाठी काही चांगल्या जागा दिलेल्या. देव म्हणलाय, माझ्या नावाचं बिल भरायचं असेल तर तुझ्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, त्या सप्त्यामध्ये जाऊन माझ्या नावाची पावती फाड. एखादा माणूस दुःखामध्ये असेल तर त्या माणसाला जाऊन सहकार्य कर, माझ्या नावाची पावती फाटल. आणि ते सहकार्य केलं होतं ह्या नितीन सरानं. एखादा माणूस दुःखामध्ये असला तर त्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याला त्या ठिकाणी सहकार्य केलं. अनेक लोकांना म्हाताऱ्या माणसांच्या सुद्धा काठीचा आधार म्हणून जगले. हे त्यांनी त्या ठिकाणं सहकार्य म्हणता येणार नाही पण त्यांनी देवाच्या घरचं त्या दिवशी बिल भरलं. विठाला एवढा सुंदर देह आपल्याला देवानं दिलेला आहे. हा देह आपल्याला फुकट मिळत नाही बरं. हा देह आपल्याला फुकट मिळत नाही. याच्यासाठी 3 कारण अत्यंत महत्वाची आहेत. आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं पाप शिल्लक असावं लागतं त्यावेळेस आपल्याला मनुष्याचा देह मिळतोय सरपंच.
पूर्वीच्या जन्मामध्ये वासना शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म पुन्हा भेटतोय आणि पूर्वीच्या जन्मामध्ये कर्म शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म भेटतोय, कारण ते फेडावं लागतं. पूर्वीच्या जन्मामध्ये पाप शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म मिळतोय. म्हणून तर आपण म्हणतो पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपली वासना शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म मिळतोय. म्हणून तर आपण म्हणतो जड भरत राजा हरणे गरबा गेला, काला तो घातला वासनेने किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पूर्वीच्या जन्मामध्ये आपली वासना शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म घ्यावा लागतोय. आणि अत्यंत महत्वाचं बोलणार आहे, पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं कर्म शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म घ्यावा लागतोय. केले कर्म झाले त्याची मोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. कर्म अत्यंत महत्वाचा घटक आहे माणसाच्या जीवनामध्ये. दादा, तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही चांगलं कर्म केलं तर फळ सुद्धा चांगलं आहे आणि तुम्ही वाईट कर्म केलं तर फळ सुद्धा वाईट आहे. माणसाच्या जीवनामध्ये कर्म अत्यंत महत्वाचा घटक आहे. अरे या कर्मानं चांगल्याला सोडलं नाही, कर्मानं तुम्हाला आम्हाला काय देवाला सोडलं नाही. अरे देवाला सोडलं नाही याच्यात नवलच नाही, देवाच्या बापाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला आणि कर्मे रावण क्षय पावला, सीता वियोग घडला सीता देवी. कर्मानं जगाच्या मालकाला सोडलं नाही. तुम्ही आम्ही तर कर्मापाशी शून्य आहोत. विठाला कर्म किती वाईट असतं 2 मिनिटं सांगून जातो. ऐका, लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल. सोन्या चांदीचे व्यापारी होते, गाडी फार तोला मोलाची. बाजारामध्ये व्यापारी गेले, त्या व्यापाऱ्यामध्ये गाडीमध्ये आपला व्यापाऱ्यांनी माल भरला. 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल गाडीमध्ये भरला. त्या व्यापाऱ्यांची गाडी त्यांच्या गावाच्या दिशेने निघाली. बघता बघता सूर्य मावळतीकडे चालला होता. अंधार पडू लागला. त्या व्यापाऱ्यांना वाटलं 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल पुढे चोरा आडवी आली, चोरला आपला माल तर फार मोठं नुकसान होईल. कुठंतरी मुक्कामाची व्यवस्था पाहिली पाहिजे. म्हणून त्या व्यापाऱ्याने एक मोठा बंगला बघितला. त्या बंगल्याच्या जवळ गेले, त्या श्रीमंत माणसाला प्रणाम केला. दादा, सोन्या चांदीचे व्यापारी आहोत दादा, गाडी फार तोला मोलाची आहे दादा, 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल आहे, गावाकडे जायला रस्ता चोरीचा वाटतोय दादा, मुक्कामाची व्यवस्था होईल? त्या श्रीमंत माणसाने सांगितलं का नाही, या मुक्काम करा. गाडी लावली आणि त्या 2 व्यापाऱ्याला त्या श्रीमंत माणसानं जेवू घातलं आणि सांगितलं हे बघा पुढे गादी आहे, पुढे पलंग आहे, त्या गादी पलंगावरती रोज माझी 2 मुलं झोपलेली असतात, पण ती आज शेताला पाणी देण्यासाठी शेतात गेलेली आहेत, तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन झोपा. ते व्यापारी गादी पलंगावरती गेली, मायबाप त्यांच्या जागेवर झोपली. हा श्रीमंत माणूस सुद्धा त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपला. पण झोपता झोपता या श्रीमंत माणसाच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे. एक सांगू दादा, एक सांगू, जोपर्यंत या भारत देशामधील श्रीमंत माणसाचा विलास थांबत नाही ना, तोपर्यंत या भारत देशामधील गरीब माणसानं कधीच श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहायचं नाही दादा. श्रीमंत लोकांसाठी माझं एक वाक्य असेल दादा, अरे तुम्ही श्रीमंती म्हणताय ना, श्रीमंती मोजत असताना गाडी बंगला पैसा माड्यानं श्रीमंती कधीच मोजू नका. श्रीमंतीच मोजायची असेल तर दुःखाच्या प्रसंगी तुमच्या डोळ्यामध्ये 2 थेंब पाणी येऊ द्या आणि ते 2 थेंब पाणी पुसण्यासाठी किती हात समोर येतात ते बघा. त्या हाताची संख्या मोजा, त्याच्यावरून तुम्हाला तुमची श्रीमंती कळेल. आणि मला असं वाटतं या नितीन सरांना काही कमावलं असेल नसेल मला माहित नाही गड्या, पण खऱ्या अर्थानं नितीन सरांनी माणसाच्या माणुसकीची श्रीमंती नक्कीच कमावली आहे. म्हणून तर आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी. त्या श्रीमंत माणसाला असं वाटलं की मला अजून श्रीमंत व्हायचंय, म्हणून त्यांनी 4 मारेकरी बोलवली. त्या 4 मारेकऱ्यांना सांगितलं पुढे गादी आहे, पुढे पलंग आहे, त्या गादी पलंगावरती रोज माझी त्या ठिकाणं 2 मुलं झोपलेली असतात, पण आज तिथं 2 व्यापारी झोपलेत. तुम्ही जा, सकाळी पहाटे 4 वाजता या, त्या दोघांचा काटा काढा. आसामी फार मोठी आहे, 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल आहे, अर्ध तुम्ही घ्या, अर्ध मला द्या, आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं. मारेकऱ्यांचं ठरलं, पहाटे 4 वाजता यायचंय, त्या 2 व्यापाऱ्यांचा काटा काढायचा आहे. कर्म एवढं वाईट आहे दादा, बरोबर पहाटे 4 वाजता येऊन त्या व्यापाऱ्यांचा काटा काढायचा होता, पण बरोबर पहाटे 3 वाजता शेतात गेलेली या श्रीमंत माणसाची 2 मुलं घरी आली.
बघितलं आपल्या गादी पलंगावरती कोणीतरी झोपलाय. दादा उठा, आमच्या गादी पलंगावरती झोपलात. व्यापारीने घडीमध्ये पाहिलं, व्यापारी निघून गेली. त्या श्रीमंत माणसाची 2 मुलं त्या गादी पलंगावरती झोपली गेली आणि ठरल्याप्रमाणे बरोबर पहाटे 4 वाजता ते मारेकरी आली गेली आणि त्या 2 पोरांचा काटा काढला गेला. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. विठ्ठला खाली बसा, बाकीचे खाली बसा. चक्करी तिथं आता तिकडे कोणीच लक्ष देऊ नका. हं? बाकीचे आहेत ना, जेवढे आहेत तेवढ्यांना राहू द्या. चला, मुद्दा असा आहे, कर्म अत्यंत वाईट आहे, पण ते कर्म आपल्या जीवनामध्ये शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा देह मिळतो. ऐका मायबा, एवढा सुंदर देह आपल्याला मिळालाय ना, हाच देह मिळाला होता तुकोबारायांना. तुकोबाराय आपल्यापेक्षा वेगळे नव्हते दादा, अजिबात तुकोबाराय आपल्यापेक्षा वेगळे नव्हते. याच देहाने तुकोबारायानं देवाचं भजन केलं. याच देही घडू देवाचे भजन, याच देहानं देवा त्या ठिकाणी तुकोबारायानं देवाचं भजन केलं. विठ्ठला विठ्ठला व्यवस्थित आहे ना आता सचिन दादा? व्यवस्थित आहे ना? विठाला विठाला समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त राहिलेले 20 मिनिटं. ऐका, सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. 11:15 कीर्तन सुरू झालं होतं. बरोबर 12:15 कीर्तनाला त्या ठिकाणी समारोपाकडे जायला आहे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी शेवट पाहणार आहोत. विडोबार
आत्ताच भजन झालं ना, हे भजन झाल्यावर असं वाटलंच नाही माळेगावामध्ये कीर्तन आहे, असं वाटलं की हे कीर्तन पंढरपुरामध्येच चालू आहे का. मधली चाल होईल, चाल झाल्यावर उर्वरित वेळेमध्ये राहिलेल्या चरणाचा भावार्थ पाहून याजसाठी केला याजसाठी केला
एक मिनिट कुला टाकून घ्या. यादसाठी केला होता अट्टा समोर दिलेला आहे. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.